भाई, ओ भाई भाई छत्रपती शिवाजी महाराज की। आम्ही कोणत्याही पक्षाचे, आम्ही मराठी आहे आणि महाराष्ट्रात राहतो, मराठी आहे, आम्ही कोणत्याही पक्षाचे नाही, मराठी। नमस्कार, मैं केतन बारिया और आप दूसरे ने जाना कोई राजू भाई, तुम्हें बोला राजा, तू बोल ना, मंत्र बोल दे। वहाँ से घर से बाहर निकला है और ये बताने के लिए कि महाराष्ट्र मराठी आपको बोलना ही पड़ेगा, सीखना पड़ेगा। जानते हैं उन आज मोर्चे में निकले लोगों से क्या कहना चाहेंगे, मतलब क्या कहना चाहेंगे आपके मोर्चे के बारे में, आप आखिर ये नौबत क्यों आई? ये मोर्चा नहीं बोल सकते, ये हमारी एकजुटी बोल सकते हैं, क्योंकि यहाँ पे मराठी आदमी को दबाने का काम कर रही है, तो वो होना नहीं चाहिए। हमारे आगे की पीढ़ी, हमारे बच्चे आगे, उनको भी मराठी का एक अभिमान होना चाहिए, इसके लिए हम लोग यहाँ रोड पे निकले हुए। मराठी सीखने के लिए मारपीट क्या उचित है? मारपीट उचित नहीं है, बट उन्होंने जो जिस तरह उनका जो रुबाब था, बात करने की स्टाइल थी, आप देख सकते हो, आप सोशल मीडिया पे आपने ये सब वीडियो वायरल किए, देखिए एक आदमी को एटीट्यूड होता है, उनका एटीट्यूड आप देख सकते हो कैसे, वो नॉर्मल भाषा में बात करते हैं, हाँ ठीक आहे, मुझे मला येत नाही मराठी, मी शिकण्याचा प्रयत्न करतोय, तर विषय तिकडे मिटला असता। आणि सूत्रांच्या माहितीनुसार आम्हाला असं कळलं की अविनाश दादा बोलले की सगळा विषय मिटलेला, पोलीस स्टेशनला सगळं झालेलं, मग याच्या मागे आका कोण आहे, तो आका कोण आहे कळू द्या शहराला, कोणती आका, कोणती ती दैवी शक्ती आहे, त्यांनी हा सगळा उद्रेक केला, आणि मग आता उद्रेक केला, मग ते आता तुम्हाला बघावं लागेल। या उद्रेक तुम्ही बघू शकता किती मोठ्या संख्येने लोक आली आहेत, काही लोकांना आमच्या जेलमध्ये पण तिकडे ठेवलेलं आहे काश्मीराला, आता तुम्ही बघू शकता समोर आमच्यासाठी पण वाहन आलेलं आहे पोलिसांचं, ठीक आहे, आता आम्ही पण जाऊ। काय म्हणणार शेवटी सकाळी काय म्हणणार, सकाळी सगळ्यांना अटक केली जात होती, मग 12 नंतर दबाव वाढला आणि प्रशासनाला समोर जाऊन झुकावं लागलं, काय म्हणणार नेमकं? पुढे चल ना, तिकडे जाऊ ना पहिला आधी। अरे बाबा समोरून सरक ना, विचारा साहेब काय म्हणणार आपण, ज्या पद्धतीने अटक केली नंतर सोडलं, मग परवानगी दिली मोर्चाला, कुठं जायचं? काय म्हणणार? मला असं वाटतं आज गेले 2-3 दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने मराठीची गळचेपी चाललेली आहे, आणि तुम्ही जर बघितलेलं असेल की कशा पद्धतीने मराठी माणसांवरती अन्याय चालू आहे, आणि आज तुम्ही बघितलं असेल पोलिसांची सुद्धा दुटप्पी भूमिका आहे। या ठिकाणी या समाजाचा मोर्चा एखाद्या काढण्यात येतो, आणि तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने या ठिकाणी या मोर्चाला विरोध केला, आणि ज्या पद्धतीने हे राज्यकर्ते तिथे बसलेले आहेत, हे दोन्ही, एक आमदार आणि तो दुसरा आमदार, मंत्री आले होते, त्यांना त्यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यावरती बाटली फेकली, बाटलीने तर चपलीने मारलं पाहिजे त्याला, कळलं की नाही? त्यांची लायकीच ती आहे, मराठी माणसाच्या तुम्ही हिंदी मराठी सत्य करता तुम्ही जबरदस्ती या महाराष्ट्रामध्ये, आणि जाणून बुजून त्या ठिकाणी हिंदू मुसलमान असेल, त्यानंतर तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी
हिंदू आणि मराठी असं हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जाणून बुजून आज तुम्ही बघितलं असेल सर्व जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून ठेवलेले आहे. ओबीसी समाज असेल, आदिवासी समाज असेल, मुसलमान समाज असेल, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, या सर्व समाजावरती अन्याय करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि सर्व मराठी माणसं एकत्र झालेले आहेत आणि त्यांच्या बुडाला आग लागलेली आहे. मात्र तरीही पोलिसांनी सुरुवात केली, त्याच्याबद्दल काय सांगाल? हेतू बरोबर नव्हता. अहो त्यांचा हेतू आमच्या लक्षात आलाय ना. आज त्यांनी फक्त ट्रायल केस केली GR काढून, पण त्यांचे हातभर फाटल्यानंतर मागे घेतलं त्याने. आणि आज त्यांना हा मोर्चा त्या ठिकाणी काढून द्यायचा नव्हता आणि त्या दोघांचं प्लॅन त्या ठिकाणी फेल झालं. मी इथल्या सर्व मराठी जनतेला आणि त्यांना सहकार्य करणारे इतर भाषिकांना सुद्धा मी धन्यवाद देईन की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये चाललेला अत्याचार आणि अन्याय या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सर्व नागरिकांना मी धन्यवाद देईन. हो साहेब, आज पण तुम्हाला माहिती असेल मी राहतो ठाण्याला. रात्री 11:30 वाजता मला नोटीस द्यायला आले पोलीस. मी त्या पोलीस अधिकाऱ्याला विचारलं तुझं नाव काय रे? तर त्या ऑफिसरचं नाव मी आता घेत नाही, तो पण मराठी होता. अहो साहेब आम्ही काय करणार, वरून आम्हाला प्रेशर आहे म्हणून आम्ही तुम्हाला नोटीस दिलं. बोले नोटीस बिटीस आम्ही महाराष्ट्रात राहतो, पाकिस्तानात नव्हे, या महाराष्ट्रात राहतो. त्यामुळे तुम्ही आम्हाला हा शिकू नका. लोकशाहीने दिलेलं बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान दिलेलं आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाला इथे अधिकार आहे या ठिकाणी आपलं मत व्यक्त करायचा. आणि ते जर कोण लोकशाहीचा हक्क या ठिकाणी जर अडवत असेल तर त्या ठिकाणी सर्व लोक एकत्र येऊन जबाब देतील. भूमिका काय आहे आता? मला असं वाटतं या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समिती या मीरा भाईंदर मध्ये काम करते त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोर्चा होता. आणि त्या ठिकाणी शिवसेना असेल, त्यानंतर मनसे असेल, इतर सर्व मला वाटतं या मीरा भाईंदर मधले आज तुम्ही सर्व जाती धर्माचे लोक सुद्धा या ठिकाणी आले आहेत. आणि असं असताना शांततेच्या मार्गाने या ठिकाणी मोर्चा होणार होता, परंतु जाणून बुजून या ठिकाणी शक्ती प्रदर्शन जे काही त्यांना भीती वाटली आणि म्हणून या सर्व सत्ताधारी मंडळांनी जाणून बुजून या ठिकाणी हे प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं पोलिसांना दोष देऊन उपयोग नाही. पोलिसांना त्या ठिकाणी सांगितलं गेलं होतं की या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मोर्चा निघाला नाही पाहिजे. शेवटी त्यांनी त्यांच्या ह्याच्याकरता वरून आलेले आदेश पाळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु तरी सुद्धा आज तुम्ही बघितलं असेल हे सर्व जनता या ठिकाणी आलेली आहे आणि त्याला जबाब दिलेला आहे. सुरुवातीला जी घटना घडली होती त्या घटनेमध्ये यांची दाखल होती, पण मनसेच्या लोकांनी थेट आरोप केले, राणेंनी थेट आरोप केले की नरेंद्र मेहता. हो साहेब, हे दोघांनी फोन करून सांगितलं आणि एफआयआर दाखल केला. अहो प्रताप सरनाईक काय आहे ते पुया मीरा भाईंदर मध्ये आणि ठाण्याला माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला. आणि नरेंद्र मेहता काय आहे ते पण माहिती आहे. हे सर्व मिलीजुली यांची बघत आहे आणि जाणून बुजून या ठिकाणी मराठी. काय सांगाल आजच्या मोर्चाबाबत? आजचा मोर्चा जो तुम्ही बघतायत ही मराठ्यांची, महाराष्ट्राच्या प्रेमीची, महाराष्ट्रात राहणाऱ्या स्थानिक भूमिपुत्राची ही आज एकी या ठिकाणी तुम्हाला दिसायला मिळत असेल. पण हा मोर्चा होऊ नये याच्यासाठी खूप लोकांनी प्रयत्न केले, दडपशाही केली. आमच्या घरात अपरात्री पोलिसांना पाठवलं, आमच्या परिवाराला त्रास दिलं. आम्ही ज्या ठिकाणी होतो आमचे लोकेशन ट्रेस करण्यात आले आणि आम्हाला 2 ते 3 दिवस झाले पोलिसांकडून सतत त्रास देण्यात येतोय. आमच्या जुन्या केसेस बाहेर काढतायत, चॅप्टर करतायत, आम्हाला पोलीस स्टेशनला वारंवार बोलवत आहेत. हे पोलिसांची दडपशाही आहे आणि हे देवेंद्र फडणवीस सरकार जे आहे हे मराठ्यांच्या विरोधातलं सरकार आहे हे या माध्यमातून सिद्ध होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक इथे आले, त्यांच्या विरोधाला काय बोलत आहे? कारण प्रताप सरनाईकजी वारंवार माणसं बघतात आणि स्टेटमेंट चेंज करतात, माणसं बघतात स्टेटमेंट चेंज करतात. आज त्यांनी स्टेटमेंट अशी दिली की मराठी मोर्चाला परवानगी द्यायला पाहिजे होती, पण ते मंत्री आहेत, त्यांनी जर ठरवलं असतं तर परवानगी कधी मिळाली असती. पण या लोकांना मराठी माणसं एकत्र आले पाहिजे हे नको होतं, काहीतरी दिखावा करण्यासाठी या ठिकाणी आले होते ते. काय बोलायला आजच्या मोर्चाबाबत? आजचा मोर्चा खरं म्हणजे व्हायलाच पाहिजे होता, कारण मराठी लोकांची ताकद ही दिसली पाहिजे होती. कारण 3 तारीखला जो प्रांतवाद आणि जातीवाद जो झाला तो इथल्या नेत्यांनी आणि इथल्या आमदारांनी जो केला होता तो करायला नको होता. आणि ही मराठी जनता आज मराठी भाषिक इथे जमले आहेत. मी बोलत नाही मराठी भाषिकच आहेत, पण मराठीवर प्रेम करणारी जनता आज मीरा भाईंदरची ते एकजूट झाली आहे.
त्याचा खरोखर आम्हाला अभिमान आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इथे आलेलो आहोत. दोन्ही आमदार जे तुमचे महायुतीचे आहे, तुम्ही स्वतः सत्तेत आहात तरी देखील आपण आमदारांविषयी असे आरोप करताय. खरं म्हणजे सत्तेत असला हे खरोखर सत्तेत आम्ही आहोत, पण ज्या आमदारांनी आणि ज्या मंत्र्यांनी इथे जो जातीवाद तेढ करण्याचा प्रयत्न केला होता तो खरोच करायला नको होता. काल जे पोलीस प्रशासनाने नोटीस देऊन जी मराठी बांधवांची धरपकड केली होती त्याला आम्ही संतापून आम्ही इथे आलेलो आहोत. आम्ही सत्तेत असतानाही आम्ही या मोर्चात सहभागी झालो आहोत, कारण मराठी लोकांचा जो गळचेपी करत होते पोलीस प्रशासन त्याला आमचा संताप अनावर झाला आणि आम्ही इथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या मोर्चात मराठी लोकांच्या सन्मानार्थ आणि आमच्या अस्मितेला धक्का लागू नये या कारणास्तव आम्ही इथे आलेलो आहोत. मंत्री महोदय या इथे आलेले सर्वांना भेट द्यायला मेकअप वगैरे करून आलेले, टीव्हीवर सगळं बघितलं एवढी मराठी माणसं एकवटली आहेत त्यांना जाऊन आपण सामोरं जाऊ, पण इथे सर्व मराठी माणसं त्यांना हाकलून लावलं. गद्दाराला इथे थारा मिळणार नाही. आता वाजले किती 1:30 वाजला, 1:30 वाजता होता कुठे? सकाळपासून हा कार्यक्रम चालू आहे, तुम्ही यायला पाहिजे होता. इथले आमदारांनी तुम्ही मराठी माणसाची मतं पाहिजे तुम्हाला. आता याच्या पुढे मराठी माणसाचं मत मिळणार नाही, लक्षात ठेवा. गद्दाराला या गद्दारा धडा आम्ही शिकवणार आणि इथे मराठी माणसं सगळे एकवटलेले आहेत आणि या मुंबईमध्ये राहायचं असेल तर मराठी बोललंच पाहिजे. नाही येत असेल तर मराठी शिकलं पाहिजे. आम्ही शिकू, त्यांना प्रेमाने शिकू, पण मराठी शिकलंच पाहिजे. नमस्कार, मैं अभिषेक गुप्ता, मैं एक उत्तर भारतीय हूँ और मैं महाराष्ट्र में ही जन्मा बड़ा हुआ हूँ. सब कुछ महाराष्ट्र में ही है. मेरा घर परिवार, मेरे समाज के लोग सारे महाराष्ट्र में बसे हैं. पर आज तक किसी एक महाराष्ट्रन ने हमें नहीं बोला कि आप महाराष्ट्र छोड़ो या फिर महाराष्ट्र में आपकी गिनती नहीं है. महाराष्ट्र की एक ही बात है कि महाराष्ट्र में रहना है तो महाराष्ट्रन सीखना है और महाराष्ट्रन बोलना है. इसमें कोई गलत नहीं. महाराष्ट्र राज्य की ये मातृभाषा है और ये मातृभाषा को हमें जितनी महाराष्ट्र की सम्मान है उतना मातृभाषा की सम्मान होनी चाहिए. बाकी अगर कोई इस चीज़ को गलत बोल रहा है, उल्टा बोल रहा है तो वो गलत है. उसका निषेध होना चाहिए, चाहे जिस तरीके से हो, वो गलत है. बाकी अभी आज इतने बड़े पैमाने पे आंदोलन निकला है यहाँ पे, तो वो आंदोलन महाराष्ट्र भाषा के लिए निकला है. वो महाराष्ट्र भाषा में अगर आप लोग सपोर्ट है तो ये चीज़ उत्तर भारतीय भी आपके साथ में है और सभी लोगों को साथ में आना चाहिए. महाराष्ट्र में महाराष्ट्र भाषा चलनी चाहिए. तो पुलिस की कोशिश या लाख रोकने के बाद भी जो है मराठी मानुस जो है अपने घर में नहीं रुका और भाषा और जो है एक मराठी लाख मराठा करके जो है रास्ते पे उतर चला है और मराठी भाषा की मान सम्मान के लिए जो रास्ते पे घोषणा दे रहा है. छत्रपति शिवाजी महाराज का जयकारा लगा रहा है और साथ ही में यहाँ पर रहने वाले इतर वंशियों को भी बोल रहे हैं कि आप अगर महाराष्ट्र में रहते हो तो मराठी सीखो, मराठी बोलने की कोशिश करो. और ये मोर्चे ने एक उग्र रूप लिया, तब जाके पुलिस को जो है इसको परवानगी देनी पड़ी. और आप मेरे पीछे देख सकते हो कि हजारों की तादाद में जो है आज मराठी मानुस जो अपने घर से बाहर निकला है. और ये आज का जो आंदोलन था वो उस विवादित जगह से हुआ था. बालाजी हॉस्पिटल के सामने जो जोधपुर स्पीड थी वहीं से उन्होंने शुरुआत की थी और इसका सुखद अंत जो कहा जाए तो एक स्वर्गीय मेजर कौस्तुभ राणे के स्मृति के पास में जो है इस मोर्चे का अंत किया गया है. अब देखना यह है कि आने वाले दिन में क्या ये मोर्चा कोई राजनीतिक रंग बताता है या सामाजिक एकता भावना का रंग लेता है, ये हम समझ आपको आप तक पहुँचाते रहे. तब तक के लिए बने रहे मेरे साथ में कैमरा मैन नायर के साथ केतन बारिया, मीरा रोड.